काही वर्षात महाराष्ट्रानं बघितलं, दोन सिंह होते. हे सिंह जेव्हा जंगलात राहत होते ना, तेव्हा ते डरकाळ्या फोडत होते. हे सिंह जेव्हा जंगलात राहायचे तेव्हा ते डरकाळ्या फोडायचे. बरं, जंगल आपलं, सिंह आपलाच, त्यामुळे डरकाळी फोडली का सगळे ऐकायचे. एक दिवस सिंहाला काय झालं कळलं नाही. आता काय झालं तुम्हाला कदाचित माहित असेल, पण सिंहाने ठरवलं आता जंगल बाज झालं, आता सर्कशीत जाऊ. म्हणून कुठली सर्कस म्हटले, मी काहीच बोललो नाही, हे बोलतायत. दोन सिंह जंगलाला कंटाळले म्हणून सर्कशीत गेले. त्यांना विचारलं सर्कस कुठली कुठली. त्या सर्कशीत दोन सिंह गेले. ते म्हणतायत ईडी नावाची काहीतरी सर्कस आहे. या सर्कशीत दोन सिंह गेले, पण सवयीप्रमाणे आधी सारखीच डरकाळी फोडायला लागले. गेल्या काही दिवसात तुम्ही वर्तमानपत्रात वाचत असाल, एका गुजराती रिंग मास्टरने हंटर वाजवला. त्या सरशी पहिली डरकाळी फोडणारा म्हटला 18 नको 13 दिल्या तरी बास. दुसरा म्हटला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला हेच खटकतं. जेव्हा स्वगृही असताना देणारा जो होता, तो जेव्हा दिल्लीच्या दारात जाऊन मागणारा होतो, तेव्हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कुठंतरी ठेच लागते. आणि त्यामुळे मगाशी आव्हाड साहेब जे कोणी बाजूला बसून चला म्हणत होते, गाडीत बसणाऱ्यांना आता सीट मिळणार आहे का नाही हेच पुढे कळणार नाही. आणि त्यामुळे या पुढच्या काळात मतदान करत असताना माझी फक्त एवढीच कळकळीची विनंती आहे की आतापर्यंत तुम्ही आणि आम्ही मतदान म्हणत होतो. विशेषतः या मातीत उभं राहत असताना भले भले राजकीय शेर ढेर होत असताना एक उदाहरण देश पातळीवर असं आहे, जे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचं हेमंत सोरेन यांचं उदाहरण आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचं एक उत्तम उदाहरण आहे की एका जुजबी केसवरून एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली जाते आणि मोठा सत्ताधारी पक्ष वल्गना करतो की यूं आता झारखंड आम्ही घेऊ. पण मी धन्यवाद देईन माझ्या झारखंडच्या आदिवासी बांधवांचे, कारण बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या भील यांचा जो आदर्श होता, ताठ मानेनं लढण्याचा आदर्श होता, तो शरण जाण्याचा आदर्श नव्हता. तो झारखंडमध्ये माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांनी हा आदर्श दाखवून दिला. आणि म्हणूनच सांगतो, आतापर्यंत तुम्ही आणि मी ऐकत होतो मतदान. आपल्याकडे संस्कृती आहे, दान दिलं का विसरून जायचं, बरोबर. माझ्या भावांना तुम्ही नेहमी दान दिल्यानंतर विसरून जात होतो. त्यामुळे ज्यांना मतदान दिलं होतं, ज्यांना मतदान केलं होतं, त्यांनी तुम्हाला गृहीत धरायला सुरुवात केली. ज्या माणसाकडे बघून तुम्ही मतदान केलं होतं, ज्या माणसाकडे बघून तुम्ही निवडून दिलं होतं, त्यांची साथ सोडून माणसं दुसरीकडे जायला लागली. त्यामुळे यावेळी मतदान फक्त नाही, तर हा जसा अधिकार आहे तशीच ती जबाबदारी, हे लक्षात ठेवा. ही जबाबदारी लोकशाही टिकवण्याची, ही जबाबदारी संविधान टिकवण्याची आहे. आणि म्हणून फक्त एवढंच सांगतो, मतदान केंद्रावर गेल्यापासून आतमध्ये जाऊन मत देऊन बाहेर यायला फक्त 5 मिनिटं लागतात, बरोबर. बटन दाबायला तर 5 सेकंद लागतात, बरोबर. फक्त 5 मिनिटं लागणार आहेत मतदान केंद्रापासून जाऊन आतमध्ये जाऊन मत टाकून परत यायला. पण या 5 मिनिटात एकदा फक्त स्वतःला विचारा की माझ्या कांद्याच्या भावाचा मातीमोल करण्याचं पाप कोणी केलं, माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप कोणी केलं, माझ्या दुधाचे दर पाडण्याचं पाप कोणी केलं, माझ्या सर्वसामान्य तरुणाच्या नशिबातली नोकरी हिसकावून घेण्याचं पाप कोणी केलं, माझ्या देशाला धर्मात आणि जातीत वाटण्याचं पाप कोणी केलं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारण्याचा तुमच्या हातातला वेळ आहे 5 मिनिट. आणि या 5 मिनिटात तुम्हाला जाब विचारायचा आहे या प्रत्येक गोष्टीचा. आणि तो जर जाब विचारला, तो योग्य पद्धतीने विचारला, तर एवढीच अपेक्षा करतो, शेवटचं वाक्य फक्त लक्षात ठेवा, माझ्या भावांनो, माझ्या देशासाठी, तुमच्या कच्च्या बच्चांच्या भविष्यासाठी, या देशाच्या स्वाभिमानासाठी
आता बळकट हातांनी स्वाभिमानाची मशाल पेटवून विजयाची तुतारी फुंकायला विसरू नका.